एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। ए दिग्या, खायला नाही माचाला दिले ते आंबे। म्हणजे कसा खायचा? अरे रस काढ त्याचा, कसा खायचा काय? या घनामुळे ना आपल्याला काही पण काम करावं लागतंय। बघ ना, आपण त्याला काय शिकवायला गेलो ना आपल्यावरच उलटलं सगळं। हो ना। ठीक आहे, एवढंही काय वाईट नाहीये ना। कोळी चोखायला मिळतं आपल्याला। अहो बरं झालं आलात। आधी घनाला फोन करा आणि त्याला म्हणो राधा वाट बघते त्याच्या फोनची। ते मला माझं फोल्डर सापडत नाहीये। अहो आहे तिथेच आहे तो। मला नाही सापडते, तू दे ना। हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी। काय आहे? अपूर्वाई क्लबची मेंबरशिप। काय? अपूर्वाई क्लब म्हणजे यात काय असतं माहितीये का, सुरुवातीला मेंबर होण्यासाठी पैसे भरायचे आणि नंतर दरमहा थोडे थोडे पैसे भरत राहायचे। म्हणजे मग आपल्याला पॉइंट्स मिळतात आणि त्या पॉइंट्सच्या आधारावर आपण फिरायला जाऊ शकतो। म्हणजे 4 पॉइंट्स मिळाले तर गोवा, 8 पॉइंट मिळाले तर मलेशिया। काय तुम्ही म्हणताय मला काही कळत नाहीये। मी काय सांगते तुम्हाला, राधा घनाच्या फोनची वाट बघतेय। अगं यात न कळण्यासारखं काही नाहीये। हाय ए नमिता, मला पण थोडी कॉफी दे ना प्लीज। अगं खूप गर्दी होती तिकडे, मला वाटलं की लवकर संपेल। एक मिनिट ना। काय करतेस तू सोनिया? हे शॉपिंग? हो। तुझ्यासाठी? हो। हे पण हे पुरुषांचे शर्ट्स आहेत राधा। हो ना, मग मी घालेन का हे? मुळात प्रश्न चुकीचा आहे ना। कोणासाठी केली आहे ग शॉपिंग? सोनिया कॉमन सेन्स आहे। हे पुरुषांचे कपडे मी कुणासाठी घेणार? तुझ्या जीजसाठी, घनश्यामसाठी। ओ अगं खूप खरं बोलतोयस? अगं हो, मी खोटं का बोलेन? खूप खरं सांगतोय, मी तुला ना खूप मिस केलं। त्यातून तुझ्यापासून मी 2 दिवस दूर होतो, त्यात माझा फोनही पाण्यात पडला। मी तुला कॉन्टॅक्टच नाही करू शकलो। खरं सांगतोय मी मी खूप अस्वस्थ झालो होतो ग। तेव्हा मला जाणवलं की मला ना तुला आतून भेटायची इच्छा होती। तुला माझं इन्स्पिरेशन आहे। तू आहे ना माझा सोनचाफ आहे। हसू नको, तुला कळतंय का मी काय म्हणतेय? समजतंय की? काही समजत नाहीये तुला। प्रभात, मला असं वाटलं की आता आपल्यातलं सगळं संपलं। अरे ए रेडी, असं काय बोलते? आपल्यातलं संपलंय वगैरे? हा, तू जर मला सोडून गेलीस ना तर मी 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 बालब्रह्मचारी राहीन ना। काय असेल? मी बालब्रह्मचारी राहीन। वहिनी हा ना। नाही ठीक, जर पेपर जरा उचलता का प्लीज? थँक्स। कपडे आहेत घनश्यामचे सगळे? हो। बरं झालं तुम्ही सांगितलं जायला वेळ आहे म्हणून, म्हणजे नवीन कपडे घेता आले ना, नाही तर जुने द्यायला लागले असते। हो। घनश्यामला सांगा मी घेतलेत म्हणावं कपडे नवीन। बर। नाही तर त्याला वाटेल की कोणाचे कपडे पाठवलेत असे। आणि त्याला सांगा की फोन कर मला एखादा, म्हणजे साईज बरोबर आहे ना कपड्यांचा ते मला कळेल। वहिनी तुमचा निरोप नक्की देतो घनाला। थँक्स। समीर येऊन गेला बर का, घनाची बॅग घेऊन गेला तो। आणि राधाने ना घनासाठी खास शॉपिंग केलं, नवीन कपडे घेतलेत त्याच्यासाठी। अहो मला ना राधाच्या मनात नेमकं काय आहे ते कळत नाही हो। कारण समीरला ती म्हणाली की तुम्ही जरा समजावा घनाला, इथे काही कमी अपॉर्च्युनिटीज नाही आहेत। एक नक्की, कुहू नॉर्मलला आली नाही, फार बरं झालं। काय चाललंय माझं? घनश्यामने स्वतःच्या कपाटात कुणाचा फोटो ठेवावा हा सर्वस्वी घनश्यामचा प्रश्न आहे। माझा काय संबंध? मी काय एवढी अस्वस्थ होती? कुणाचा फोटो बना? एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।